नमस्कार मित्रांनो, मी आहे अभिजित सोनवणे. आपण इथे भावनेपेक्षा जास्त कायद्यावर बोलणार आहोत. सत्तेपेक्षा सत्तेची बाजू मांडणार आहोत. चला तर पाहूया रोहित पवार यांच्या मागणीवरती कायदा काय सांगतो. मित्रांनो, रोहित पवार यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांच्या FIRचा खुलासा केलेला आहे. यामध्ये त्यांनी 4 FIR नोंद करण्याची मागणी जी त्याच्यामध्ये केलेली आहे 4 जणांवरती. त्याच्यामध्ये पहिलं आहे VSR कंपनी, ज्या कंपनीचं विमान होतं जो दुर्दैवी अपघात झाला. हे VSR कंपनीचं विमान होतं आणि त्याचे जे ओनर आहेत, त्याचे जे मालक आहेत, यांच्यावरती पहिली FIR आहे. दुसरी जी FIR आहे ही DGCA चे अधिकारी यांच्यावरती आहे. त्याचबरोबर तिसरी FIR ही एरो कंपनी, जी हे या कंपन्यांचे जे विमान उड्डाण आणि हे याची जी व्यवस्था पाहते ती कंपनी आहे. आणि चौथी FIR याच कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपमधील अधिकारी जे मेंबर्स आहेत त्यांच्या विरुद्ध आहे. तर पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी FIR नोंदवून घेणे अनिवार्य आहे पोलीस प्रशासनाला हा उल्लेख केला. तर या व्हिडिओत आपण कोणावर आरोप प्रत्यारोप करणार नाही आहोत किंवा कोणी चुकीचं कोण चूक किंवा कोण बरोबर हे ठरवणार नाही आहोत. आपण कायदेशीर प्रक्रिया समजून घेणार आहोत की जेव्हा एखादी FIR केली जाते कोणत्याही गुन्ह्यामध्ये, तर ती कशा प्रकारे प्रोसीड केली जाते याबद्दल आज आपण समजून घेणार आहोत. आता पोलीस FIR नोंदवून घेऊ शकतात का की नाकारू शकतात? आज आमदार रोहित पवार यांनी सुप्रीम कोर्टाने 2013 साली जो निर्णय दिला होता, ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार, या निर्णयाचा दाखला दिला. याच्याप्रमाणे गुन्हा जर संज्ञेय असेल तर FIR ही पोलीस प्रशासनाला नोंदवून घेणं हे क्रमप्राप्त आहे, ते नाकारू शकत नाहीत. पण गुन्ह्याचं अधिकार क्षेत्र म्हणजे ज्युरिस्डिक्शन हा मुद्दा तिथे लागू होतो. म्हणजेच घटना कुठे घडली आहे, कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, हे सगळ्या कायदेशीर तपासाचा हा भाग आहे. आता एक महत्वाचा मुद्दा आहे, DGCA सारख्या नियामक संस्थेविरुद्ध किंवा त्या संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध FIR किंवा गुन्हा नोंद होऊ शकतो का? DGCA ही भारतातील नागरी विमान वाहतूक करणारी नियामक संस्था आहे. तर यांची कामं म्हणजे काय? विमान कंपन्यांना परवाने देणे, सुरक्षा नियम निश्चित करणे, विमानतळ आणि विमानांची पाहणी करणे, तपासणी करणे, अपघातानंतर प्राथमिक नियामक तपास करणे. म्हणजेच DGCA हे स्वतः विमान उडवत नाही, पण त्याच्याबद्दलचं जे सुरक्षा धोरण आहे, नियम आहे, याची ती देखरेख करते, नियम बनवते. मग FIR कधी लागू होऊ शकते? तर FIR ही फौजदारी प्रक्रिया आहे. ती तेव्हाच लागू होते जेव्हा निष्काळजीपणा, नियमभंग, कर्तव्यच्युती किंवा गुन्हेगारी स्वरूपाचा दोष याची प्राथमिक शक्यता दिसते. उदाहरणार्थ, जर एखाद्या अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक सुरक्षा अहवाल दडवला, गंभीर सुरक्षा त्रुटी माहिती असून देखील ती दुर्लक्षित केली किंवा नियम मोडून परवानगी दिली, तर अशा परिस्थितीत IPC अंतर्गत गुन्ह्याची चौकशी होऊ शकते. आता सार्वजनिक पदावरील अधिकाऱ्याविरुद्ध जर FIR करायची असेल, ज्याप्रमाणे आमदार रोहित पवार यांनी DGCAच्या काही अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे, तर त्याविषयी आपण जाणून घेऊया. काही प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पूर्व परवानगी म्हणजेच सँक्शन आवश्यक असू शकते. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट किंवा CRPC कलम 197 संदर्भात याचा उल्लेख आहे. म्हणजेच प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होऊ शकते.
याचबरोबर गुन्हा सिद्ध झाला तर कलमे कोणती लागू होऊ शकतात, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. की जे सर्व अधिकारी किंवा जे कोणी संशयित कथितरित्या आहेत रोहित पवार यांच्या आरोपांनुसार, तर यांच्यावरती जर गुन्हे चौकशी झाली आणि जर गुन्हे सिद्ध झाले तर त्यांना शिक्षा काय होऊ शकते हे आता आपण पाहणार आहोत. जर एखाद्या प्रकरणात गुन्हेगारी निष्काळजीपणा किंवा जाणीवपूर्वक चुकीचे कृत्य सिद्ध झाले तर, आता हे आपण कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवर आरोप करत नाही आहोत, आपण कायद्यातील शक्यता समजावून घेण्यासाठी हे सगळी चर्चा करत आहोत. तर पहिले कलम आहे याच्यामध्ये IPC कलम 304A, निष्काळजीपणामुळे मृत्यू. जर एखाद्या अधिकाऱ्याच्या गंभीर निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला असेल आणि त्यात गुन्हेगारी स्वरूपाचा दुर्लक्ष, क्रिमिनल निग्लिजन्स सिद्ध झाला तर कलम 304A लागू होऊ शकतं. आता याच्यामध्ये एक महत्वाचं असं आहे की साधी चूक पुरेशी नाहीये, त्याच्यासाठी ग्रॉस निग्लिजन्स सिद्ध होणं आवश्यक आहे. दुसरं कलम जे आहे IPC कलम 337/338, जीवितास धोका. जर निष्काळजीपणामुळे एखाद्याला दुखापत झाली तर 337, गंभीर दुखापत झाली तर 338, तर ही कलमे लागू होऊ शकतात. तिसरं जे IPC कलम 166 आहे, सरकारी कर्मचाऱ्याने कायद्याचे उल्लंघन करणे. म्हणजेच जर एखाद्या सार्वजनिक अधिकाऱ्याने कायद्याचं जाणीवपूर्वक उल्लंघन केलं, कर्तव्य पार पाडलं नाही आणि त्यामुळे नुकसान झालं तर कलम 166 विचारात घेतलं जाऊ शकतं. पुढचं कलम आहे IPC कलम 120B, गुन्हेगारी कट, कॉन्स्पिरसी. जर 2 किंवा अधिक व्यक्तींनी नियम मोडण्यासाठी किंवा माहिती दडवण्यासाठी जाणीवपूर्वक संगनमत केलं तर 120B लागू होऊ शकतं. मात्र हे सिद्ध करणं अत्यंत कठीण असतं. पुढचं कलम जे आहे IPC कलम 201, पुरावे नष्ट करणे. जर अपघातानंतर पुरावे लपवले, दस्तऐवज बदलले किंवा माहिती दडवली तर हे कलम लागू होऊ शकतं. अत्यंत महत्वाचा कायदेशीर मुद्दा आहे. आता सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करताना CRPC कलम 197 अंतर्गत पूर्व परवानगी, सँक्शन फॉर प्रॉसिक्युशन आवश्यक असू शकते. याचा अर्थ थेट FIR नोंदवली जाऊ शकते, पण पुढील कारवाईसाठी शासनाची परवानगी लागते. हा भाग ही सगळी प्रक्रिया जी आहे ती गुंतागुंतीची बनवतो. कोणत्याही नियामक संस्थेविरुद्ध FIR ही शक्य आहे, पण त्यासाठी गुन्हेगारी निष्काळजीपणा, कर्तव्यच्युती किंवा संगनमत यांची प्राथमिक शक्यता दिसणं आवश्यक आहे. तसेच प्रशासकीय चूक ही गुन्हा नसते. पुन्हा एकदा मी सांगतोय, प्रशासकीय चूक ही गुन्हा नसते आणि प्रत्येक गुन्हा सिद्ध होण्यासाठी तपास आणि पुरावे आवश्यक असतात. तर DGCA सारख्या संस्थेतील अधिकाऱ्याविरुद्ध FIR मागणं हे कायदेशीर दृष्ट्या शक्य आहे, पण त्यासाठी गुन्हेगारी निष्काळजीपणाची प्राथमिक शक्यता दिसणं आवश्यक आहे. तांत्रिक चूक आणि गुन्हा यामध्ये फरक आहे आणि तो फरक तपासातूनच स्पष्ट होतो. आता तांत्रिक चूक आणि जाणीवपूर्वक केलेला गुन्हा याच्यामध्ये फार थिन अशी लाईन आहे की जे पकडणं, जे सिद्ध करणं खूप अवघड काम असतं. तर आता बघूया याच्यामध्ये चौकशी झाल्यानंतर या गोष्टी कशा सिद्ध होतात. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला हा प्रश्न पडलेला आहे की याचा अर्थ आपण कसा घ्यायचा. आज चर्चेमध्ये एक राजकीय व्यक्ती आहे, पण उद्या तुम्ही असू शकता. तुमची FIR नोंद करून घेण्यास नकार मिळाला पोलीस प्रशासनाकडून तर लोकशाहीमध्ये
प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तसंच तपास करणे ही देखील संस्थांची जबाबदारी आहे. पण हा तपास होत असताना याच्यामध्ये राजकीय दबाव नसावा किंवा संस्थात्मक टाळाटाळ नसावे. तो तपास पूर्णपणे पारदर्शकरित्या करायला हवा. मित्रांनो, लोकशाही तेव्हाच मजबूत राहते जेव्हा नागरिक जागरूक असतात आणि संस्था ह्या पारदर्शक असतात. या सर्व घडामोडी पाहता एक सामान्य नागरिक म्हणून असंख्य प्रश्न उभे राहतात. याच्यामध्ये FIR नोंदवून घेतली जाणार का, इथपासून ते DGCA या सर्व प्रकरणाची जबाबदारी घेऊन पुढे येऊन प्रतिक्रिया देणार का, प्रकरण हे न्यायालयात जाणार का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व घडामोडींचा राज्याच्या सत्ता समीकरणावर काय परिणाम होणार, हा देखील महत्त्वाचा प्रश्न इथे ठरतो. यासोबतच कायद्याचं राज्य हे सर्वांसाठी समान आहे का, हे देखील पाहणं इथे गरजेचं ठरणार आहे. रोहित पवारांचा हा एल्गार राजकीय भूकंप ठरेल का, हे तुम्ही कमेंट करून सांगा. याचबरोबर तुमच्या या सगळ्या प्रकरणावरती काय प्रतिक्रिया आहेत, तुमची मतं काय आहेत, तुम्हाला पडणारे प्रश्न काय आहेत, हे विचारा. धन्यवाद मित्रांनो. मी आज इथेच थांबतो. पुन्हा येईन एक नवीन व्हिडिओ घेऊन. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारची नवीन नवीन माहिती मी तुम्हाला देऊ शकेन. आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. धन्यवाद.